वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजचा टॉपिक सगळ्यांना फॅमिलियर आहे, तो म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन मीन्स आळस किंवा चालढकल करणे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय की चालढकल आपण कधी ना कधी करतो काही गोष्टीमध्ये, ते तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असतं की ही गोष्ट आपण केली पाहिजे किंवा आपली प्रोजेक्टची डेडलाईन आहे हे तुम्हाला माहिती असतं, बट तरी आपण काय करतो, सोशल मीडिया स्क्रोल करणार, इंस्टाग्राम बघत बसणार. तर या गोष्टी तुम्हाला फॅमिलियर आहेत. तर आता तुम्हाला समजलं आहे की प्रोक्रॅस्टिनेशन मीन्स काय. ब्रेकडाऊन करू की एक्झॅक्टली ते का होतं प्रोक्रॅस्टिनेशन, तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला प्रोक्रॅस्टिनेशन एक्झाम्पल दाखवतो. आता इथेच बघा, हा एवढा पसारा इथं आहे, प्लस इथं पण आहे. आता मला माहित आहे की हे चांगलेच नाहीये. मी फक्त काय म्हणतो की आज नको, उद्या करू, उद्या नको, परवा करू, असं करत करत ते सगळं एवढं झालेलं आहे. तर ह्याचा उपाय पण आहे. तर आपण हे मुद्दाम नाही करत. तर आपल्या ब्रेनचे काही पार्ट्स असतात आणि प्रत्येक पार्टचं जॉब असतात काही काही. त्यातलाच एक पार्ट म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मंकी. तर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मंकीला म्हणजे ह्या पार्टला काय पाहिजे असतं की इन्स्टंट रिवॉर्ड्स पाहिजे असतात. त्याला एफर्ट्स अँड डिस्कम्फर्टवाले जॉब असतात ना, ते त्याला जास्त आवडत नसतात. आणि हा जो पार्ट आहे तर तोच आपल्याला हे करत असतो की आत्ता नको करू, नंतर कर. म्हणजे आपण जे थिंकिंग चालू असतं आपल्या इंटरनली ब्रेनमध्ये, तर ह्याच्यावरून कळतं की आपण आपले स्वतःचं शत्रू आहोत. या सर्व बॅड हॅबिट्स आपण स्वतःलाच आपल्याचमुळे आपण लावून घेतलेले आहेत. आपल्या ब्रेनमध्ये अजून एक पार्ट असतो टास्क मास्टर म्हणून. त्याचं काम असतं की प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन आणि टास्क डन करणे. बट ह्या पार्टचं आहे ना कोणी जास्त ऐकत नाही. डिस्ट्रॅक्शन. तर आपल्या लाईफमध्ये सोशल मीडिया, यूट्यूब हे डिस्ट्रॅक्शन आहेच. इंटरनली पण भरपूर काही डिस्ट्रॅक्शन आहेत आणि आउटसाईड तर तुम्ही बघताच भरपूर डिस्ट्रॅक्शन आहेत. तर हे खरे तर विलन आहेत आपल्या प्रोडक्टिव्हिटीचे, लक्षात ठेवा. तर चालढकल ही फक्त काही आळशीपणामुळे येत नाही, तर कधी कधी आपण काही गोष्टींबद्दल अनिश्चित असतो. म्हणजे आपल्याला त्याची क्लिअर हे नसती, की क्लॅरिटी नसते त्या गोष्टीची की एक्झॅक्टली ही गोष्ट कशी वर्क होईल. त्यामुळे आपण ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतो किंवा पुढे ढकलतो की थांबा, अजून ती वेळ आली नाहीये, म्हणून ती आपण गोष्ट लवकर करत नाही. आणि गोष्टी खूप कॉम्प्लिकेट झाल्या ना, आपला ब्रेन पॉज बटन दाबतो, म्हणतो की थांब जरा भाऊ, थोडं मला विश्रांती घेऊ दे. मग ह्यावर उपाय काय. तर आपल्याला कळलं पाहिजे की आपण कधी गोष्टी टाळतोय किंवा चालढकल करतोय. त्या जर समजायला लागल्या तुम्हाला, मग ते तुम्ही त्यावर ॲक्शन घेऊ शकता की नाही, ही गोष्ट आपल्याला ह्यावेळेस केलीच पाहिजे, खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याला पुढे ढकलून फायदा नाही. आणि आपल्या ब्रेनला पण आपण थोडा कंट्रोल ठेवला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की भाऊ की मालक हा नक्की कोण आहे हे त्याला कळलं पाहिजे. ब्रेननी आपल्यावर हावी न झालं पाहिजे, कारण ते खूप अवघड होईल. तर प्रोक्रॅस्टिनेट कधीतरी केलं तर ठीक आहे, सारखं केलं ना मग त्याचं ते एक आपल्याला बॅड हॅबिट बनून जाते. त्या गोष्टीसाठी आपण आज नको, उद्या करू, उद्या नको, परवा करू, असं होऊन जाते. तर तुम्हाला आता कळलं असेल की प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय. हा व्हिडिओ पण मी त्यामुळेच बनवला आहे, कारण अजून यूट्यूब आयडिया काय नाही आता सध्या. तर नुसतं मी पुढे ढकलत होतो की आज नको, उद्या करू व्हिडिओ, असं करत करत मला आयडिया आली. आणि काही गोष्टी खूप सिम्पल असतात, म्हणजे लगेच होण्यासारख्या असतात, बट आपण एवढं त्याचं हे करतो ना की खूप अशी मोठी गोष्ट आहे ती, आणि मग आपण ती गोष्ट आपल्याकडून होतच नाही. त्यामुळे तुम्ही ट्राय करा, एक फर्स्ट स्टेप घ्या, एक छोटी गोष्ट पहिले करा, एकदम मोठी गोष्ट न करता एक छोटी गोष्ट पहिले करा, नंतर त्यानुसार अजून एक मीडियम, असं करत 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 मोठी गोष्ट अचीव करा, नक्की होईल. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय प्रोक्रॅस्टिनेशन केलंय हे कमेंट्समध्ये सांगा.